राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा टीझर प्रदर्शित झालाय। यांना राजकारणात पोरं होत नाहीत म्हणून आमची पोरं पळवतात असा निशाणा उद्धव ठाकरे साधताना दिसतायत। तर मुलाखतीच्या दुसऱ्या भागात पंतप्रधान मोदी आणि अदानींवरही टीका करण्यात आली आहे। हिंदी सक्ती आणि निवडणूक आयोगावरही ठाकरे बंधूंनी सडकून टीका केल्याचं पाहायला मिळतंय। आमची राजकारणी मुंबईचा महापौर हिंदू होईल म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? फक्त निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे, त्यांचंच वाक्य होतं कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र। यांना राजकारणात पोरं होत नाही त्याचं पाप आमच्यावर टाकतात आणि आमची राजकारणातली पोरं ते पळवतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गर्जना केली, मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही। वरती जे बसलेले जे दोघे जण आहेत त्यांच्या मनात काय आहे हे जास्ती महत्वाचं आहे। हिंदीची सक्ती करणार म्हणजे आमचं संपूर्ण तुम्ही अस्मिता संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, या गोष्टीला काय अर्थ नाहीये। अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सुरत लुटली, त्याचा बदला म्हणून ते मुंबई लुटतायत का? भांडणं असतील, मतभेद असतील, सगळ्या गोष्टी असतील, महाराष्ट्रापुढे काही नाही। लोकसभेच्या वेळेला आपल्या गाण्यातलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला सांगितले आणि आम्हाला हिंदुत्व शिकवणार। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू। म्हणजे काय करू? अडाणी युक्त करू। महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, या योजनांची अंमलबजावणी आम्ही ह्यांना करू देणार नाही। आमच्या या योजनेच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच। जर समजा चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य, ही कुठची मस्ती? आम्ही एकत्र आलोय आणि निंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतात। नाही, ते काय आहे, त्यांनी सगळ्या योजना आखल्या, हे कधी होईल असं त्यांनी अपेक्षाच कधी केली नव्हती। या महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग नावाची संस्था अस्तित्वात आहे का? भारतात कुठे आहे? हिंदुत्वावरती निवडणूक लढवून जिंकता येतं हे दाखवणारे फक्त माननीय बाळासाहेब ठाकरे होते, जे पहिले होते। मराठी माणसासाठी सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे। आता लोकांनी ठरवायला पाहिजे की उद्या त्यांना काय पाहिजे।